आमची चिंकी बघा, चिंकीला आहे ना आमच्या सारखं तिला मांडीवर असं बसायचं असतं. मांडीवरून खाली उतरवलं की तिचे नखरे बघा. दुपारीच आहे ना एवढं असं म्हणजे आभाळ आलं होतं ना, पूर्ण असं झाकाळलं होतं. असं वाटत होतं की आत्ताच पाऊस पडेल की काय. पण संध्याकाळी मात्र काम एवढी मी पटपट आवरून घेतली ना, आणि संध्याकाळी मात्र बघा 6:30च्या दरम्यान पाऊस सुरूच झाला. तर पाऊस सुरू झालाच आहे, आता बाहेरचं काम तर काय आता म्हणलं करता येणार नाही. तोपर्यंत म्हणलं चला आता पनीरची भाजी बनवायची, तर आपल्या लवकर तयारीला लागू. तर कारण आहे ना पाऊस जर आला तर लाईट गावाकडे आमच्या इकडे म्हणलं की लगेच लाईट जी जाते ती काय लवकर यायचं नाव घेत नाही. त्यासाठी मी इथं ओलं खोबरं ते सुद्धा भाजून घेतलं होतं. आणि कांदा, लसूण आणि आलं. आलं फक्त मी तळलं नव्हतं, नाहीतर मी लसूण सुद्धा मी तळून घेतला होता, म्हणजे टेस्ट चांगली येईल म्हणून. नंतर इथं मी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी जी आहे ती सुद्धा मी इथं फोडणीसाठी काढली होती, आणि काही कोथिंबीर जी आहे ती वाटण्यासाठी ठेवली होती. खरं तर आहे ना पनीरची भाजी बनवायचं म्हणलं ना तर मोठी कसरतच असते. पण आता लाईटीमुळं एवढी आता धाकधूक होती, कारण लाईट जर गेली तर मला एवढं सगळं वाटण पाट्यावर वाटावं लागणार आहे. आणि पाटा तर काय आमचा आता सध्या वापरत नाही. आणि इथं मी तिखट आणि थोडंसं सेंधव मीठ आणि थोडंसं साधं मीठ आपलं इथं काढून ठेवलं होतं, म्हणजे म्हणलं पटकन आपली फोडणी देता येईल. तोपर्यंत अंधार होतच आला होता. आता म्हणलं चला आता गायांच्या धारा सुद्धा काढाव्या लागणार होत्या. आता हे मी वाटण पटकन आता वाटून बारीक करून घेते, म्हणजे मला आहे ना गायांच्या धारा काढून आल्यावर पटकन मला फोडणी देता येईल. कारण लाईटीची गॅरंटी काही म्हणजे गॅरंटीच नसते. कारण गावाकडे म्हणलं की काय होतं, फांद्या पडतात कुठं झाडांच्या, कारण ओपनवर लाईनी असतात, तारा असतात त्यामुळं. आणि शेतकऱ्यांना किंवा कोणालाही येणं जाणाऱ्यांना रस्त्यावर इजा पोचू नये म्हणून लाईट घालवली जाते. त्यासाठी ना लाईटी इकडं शक्यतो पाऊस जर झाला ना बंदच केली जाते. तरी तर माझं टोमॅटो राहिलं होतं. मी टोमॅटो अर्ध भाजून घेतलं तेलात, आणि अर्ध जे आहे ते चिरून घेतलं, म्हणजे म्हणलं फोडणी देताना आपल्याला ते नेमकं वापरता येईल. टोमॅटोची ग्रेव्ही केली ना, टोमॅटोची ग्रेव्ही असते ना एकदम असं त्याची पण टेस्ट अशी चांगली लागते. तर मी तर थोडंसं हे टोमॅटो जे आहे ते तुपात मी तळून घेतले. तुपात तळलं म्हणजे टेस्ट आहे ती चांगली. मी पनीरला सुद्धा कधी कधी तूप वापरते, पण आता मात्र नाही वापरणार, आता फक्त तेलातच करणार आहे. आणि आमच्या बघा इथं चिंकीला आहे ना पनीर खायचं होतं, ती एवढी माझ्या अंगावर चढत होती ना, मला बराच वेळ मला आहे ना तेवढं सगळं वाटण बारीक करूस तर सगळं भाजून घेऊस तर माझ्या अंगावर चढत होती, माझ्या पायाला चावत होती. चला म्हणलं हिला पनीर देऊया, कारण मगाशी एक तिला तुकडा ऑलरेडी दिला होता. तिने तो एवढ्या आवडीने खाल्ला होता ना, खूप तिला आवडला. मग वाटण वाटून घेतलं. इथं म्हणलं आता पनीर सुद्धा तळून घ्यावं. कधी कधी कच्चं सुद्धा टाकलं तरी चालतं, पण आमच्यात तळलेलंच आवडतं. तळलेलं पनीर भाजीत अजून टेस्ट वाढवतं, म्हणून मी तर पनीर सुद्धा तळून घेतलं. पनीरवरनं एक म्हणजे किस्सा आठवला, म्हणजे तो नेहमी आम्हाला आठवतो पनीर ज्यावेळी करतो त्यावेळी. कारण कृतिका माझी ना एक 7 महिन्याची असेल, म्हणजे 2010 साली त्यावेळेस सरकारची ना एक स्कीम आली होती. अशी स्कीम होती ती की त्याच्यात 1,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार, म्हणजे अशा 20 महिला होत्या. आणि 1,000 मिळणार, आणि ते आपल्याला प्रशिक्षण सुद्धा आहेत ना फ्री देणार आपल्याला, म्हणजे ते काय आपल्याला रेसिपी शिकवणार होते. त्यात पनीर सुद्धा होतं, बरेच असे सूप होते, लोणची होती, वर्षभर टिकणारी वांग्याचं लोणचं होतं, वर्षभर टिकणारं कारल्याचं लोणचं होतं. अशा बरेच होत्या, आणि आम्हाला आहे ना त्याचं प्रशस्ती पत्रक सुद्धा मिळालं होतं. तर आम्ही शिकण्यासाठी गेलो पनीर, तर ते म्हणले आता पनीर बनवायचंय. एक काय 4-5 रेसिपी शिकवून झाल्यानंतर, तर मी आणि माझी मैत्रीण आमचा लकीने शेवटच्या दिवशी नंबर लागला होता, नाहीतर आम्ही कॅन्सल झालो असतो. पण खूप आवडीने आम्ही एवढ्या जात होतो ना, त्यावेळी काय असले स्मार्टफोन नव्हते. त्यामुळं रेसिपी पहिलं म्हणलं की कसं ह्याच्यातच असायच्या पुस्तकात, किंवा पुस्तकात असणं आणि आपण असं रिअल बघणं म्हणजे खूप असा फरक पडतो. तर ते पनीर शिकण्यासाठी काय ते म्हणजे प्रत्येक आयटम आम्ही जे पदार्थ शिकण्यासाठी गेलो होतो त्यात पनीर सुद्धा एक होतं. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा मी घरी पनीर केलं, आणि तिथं शिकताना सुद्धा आम्हाला एवढं विशेष वाटलं. आई म्हणलं दुधाची ह्याची भाजी ती कशी खायची, आणि किती घाण लागत असेल, किती खराब लागत असेल त्यावेळेचे विचार.
मग खरं तर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला ना सायट्रिक ऍसिडचं सुद्धा म्हणजे हे सांगितलं होतं आणि लिंबाचं सुद्धा सुद्धा तर ते म्हणजे लिंबाचं सुद्धा चांगलं बनतं. मग मी लगेच आता दूध काय घरचंच असल्यामुळं मी लगेच आलेल्या दिवशीच घरी मी आले की मी ट्राय केलं. ते पनीर केलं, भाजी केली, पण भाजी काहीच म्हणजे हीच झाली नाही. म्हणजे खाऊच वाटाना कुणाला. इतकं म्हणजे असं एकदम मनातून असं ते किळसवाणं वाटत होतं. दुधाचं काय असं म्हणजे भाजी खायची का? असं वाटायचं. आणि पहिल्यांदा आम्हाला कोणालाच ते पनीर आवडलंच नाही आणि म्हणजे पूर्वी म्हणजे असं जास्त असं कोणाच्यात होत पण नव्हतं इकडं आणि माहिती पण नव्हतं. मग ज्या नंतर जसं आपण मी घरात बनवायला लागले तसे मग सगळ्यांना हळू आवडायला लागलं ते पनीर आणि नंतर पुढं मग काय स्मार्टफोन आले. मग सगळ्यांनाच माहिती झालं किंवा रेसिपी आणि त्यामुळं सगळ्यांना आता पनीर खूप एवढं आवडतं. आता घरचं दूध असतं त्यामुळं घरच्याच मी जास्त करून विकत नाही आणत, घरचंच बनवते. पण आता वेळ नव्हता त्यामुळं आज श्रेयाच्या पप्पांनी मात्र हेच केलंय, विकतचंच पनीर आणलंय. पण हे पनीर पण आहे ना, एकदम असं घरगुती असल्यासारखं आहे. कारण आमच्या जे चुलत सासऱ्यांचं त्यांचं खवा केंद्र आहे. म्हणजे खवा वगैरे आहे ना, सगळं असा भट्टीवर तयार होतं. त्यामुळे ते पनीर सुद्धा ना तिथं बनवतात. खूप एकदम छान म्हणजे एकदम असं ताजं बनवलेलं असतं. तर तेच आणलंय. आता इथं मी जिरी मोहरीची फोडणी दिली आणि 4 ते 5 चमचे म्हणजे छोटे चमचे आहेत त्यामुळे मग धना पावडर 4-5 चमचे अशी टाकली आणि किंचित सासा आपला जो सौदा जो असतो सौदा पावडर ती टाकली आणि काळं तिखट आणि मीठ तेलात एकदम असं छान असं अगोदर टाकून घेतलं गरम तेलात. म्हणजे काय होतं कलर जो आहे कट तो म्हणजे चांगला येतो. आपल्याला आपण जे दुसरं जे असतं विकतचे मिरची, लाल पावडर ते आपल्याला इथं वापरण्याची काही गरज लागत नाही. कारण त्या मिरची पावडरमध्ये कसलं पण केमिकल असतं कलर येण्यासाठी काही वापरतात. त्यामुळे मी ती कधीच वापरत नाही. मिरची मसाला करताना ना एकदम चुनुरी आणि लाल भडक घेतली ना आणि बेगडी टाकली मिरची त्यात मसाला करताना की एकदम छान असा घरगुती आपला मसाला होतो. आता इथं मी पूर्ण मसाला असा सगळा आहे ना आता तेलात परतून घेते तेल सुटेपर्यंत. आता बऱ्याच दिवसातून मी इथं पनीरची भाजी बनवते. तुम्ही म्हणसाल बऱ्याच दिवसातून का? तर माझी श्रेया आहे, माझी मोठी मुलगी. ती भाज्या बनवते रोज दोन्ही टायमिंग. पण ती आज बाहेर गेली होती पेपर द्यायला त्यामुळे तिला आज खूप कंटाळा आला होता. त्यामुळे म्हणली, "मम्मी आज तूच बनव." आणि नंतर त्यामुळे मीच आज बनवायला लागले. आता सगळ्यांना आवडते का नाही माहीत नाही. पण श्रेया मात्र ह्याच्यात काहीतरी खोट काढणारच हे मला माहिती. नंतर थोडासा मी पनीर मसाला इथं वापरला आणि चांगला तेल सुटेपर्यंत मसाला इथं मी फ्राय करून घेतला, भाजून घेतला आणि नंतर त्यात पनीर टाकून पाणी ओतलं. आमची आई पहिल्यापासून नेहमी म्हणायची, "तांब्याने कधी पाणी ओतू नये, भाजीची चव जाती." असंच पितळीने ओतायचं. त्यामुळे मला सवय लागली. त्यामुळे मी पितळीनेच असं पाणी ओतते. आता इथं भाजी तर माझी बनवून झाली. आता उकळी येईपर्यंत उकळी येते तोपर्यंत म्हणलं चला आता कणिक मी मगाशीच भिजवून ठेवली होती. गायांच्या धारा काढायला जायच्या अगोदर. आता धारा काढताना एवढी भिजली ना पाऊसच होता. म्हणजे कमी झाला होता, पण भिजायला किती वेळ लागतो? धारा काढायला पण अर्धा पाऊण तास गेलाच. त्यामुळं भिजले केस ही सगळी पुसून घेतली. कपडे चेंज केले आणि आता म्हणलं चला कणिक चांगली भिजली. आता मी एकदम असे गोळे करून घेते कधीतरी. कधीतरी म्हणजे जास्त करून मी असेच गोळे एकदम असे करून घेते. म्हणजे काय होतं गोळं करून घेतलं की पटपट आपल्या चपात्या उरकतात आणि चपाती मागं चपाती होती. जास्त असा काही वेळ लागत नाही. एकदा का तवा गरम झाला, जास्त वेळ लागत नाही म्हणून. आता चपाती करायच्या म्हणलं ना, कणिक सुद्धा अशी म्हणजे मापातच लागते. जास्त पातळ पण नाही. जास्त पातळ म्हणलं की चपातीचे आकार बिघडतात आणि उन्हाळ्याने काय होतंय थोडंसं जरी हे झालं तरी कणिकीचं सगळं बिघडून जातं. पण छान कणिक झाली होती. मी म्हणलंच लाईट जाणार कारण गावाकडे म्हणलं ना लाईट जातेच बघा आणि लवकर काही येत नाही. लाईट गेली. आता मी मेणबत्तीवर काय टॉर्च बॅटरीवर चपात्या बनवून घेतल्या, स्वयंपाक बनवून घेतला आणि इथं मस्त आता म्हणलं चला आता सगळेजण जेवण करूया. आता इथं आम्ही जेवायला बसलो. पनीरची भाजी एकदम असा छान झाली. वास सुद्धा चांगला सुटला होता. श्रेया म्हणत होती चांगला वास सुटलाय मम्मीने बनवलेल्या भाजीचा. मग अशी छान अशी सगळ्यांना अशी ताटं वाढून घेतली आणि जेवायला बसलो. जेवण हे एकदम असं छान झालं होतं. मनासारखं झालं ना
एखादी गोष्ट, जेवण हे की छान वाटतं. आता घरात मेणबत्ती मात्र चालूच होती. थोड्या वेळ बाहेर आले, कारण घरात दमच निघत नव्हता, कारण एवढं गरम होत होतं ना. अजून म्हणजे पाऊस तर आता सध्या बंद झालाय, पण गरम भरपूर होतंय. मग बाहेर सुद्धा हवा नाही, पण त्यातली त्यात जरासं गारवा जरा बरं वाटत होतं. सीताफळीच्या झाडाकडे लक्ष गेलं. लाइटिंग मध्ये एवढं छान, म्हणजे त्याच्यावर जे पावसाचे जे बिंदू पडले होते ना, ते एवढं छान वाटत होतं ना. असे एकदम असं चमचम करत होतं. चला म्हणलं तुमच्याशी सुद्धा शेअर करूया. आणि संध्याकाळच्या भागात आज झोप काय येईना, कारण घरात एवढी गरमी आहे ना. 11:45 झाले होते, बाहेर आले तर चंद्र फक्त होता, चांदण्या काय नव्हत्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.